चला मित्रांनो, पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू पाहायला मिळतोय। अवांतर स्वरूपात धाव, एक धाव धावफलकावरती लागली। धावसंख्येचा श्रीगणेशा होते बॉस फायटर साखर संघ। विपक्ष आपण पाहतोय साईबाबा बोडणी संघ। गोलंदाज तनिष भाटे, बघूया तनिष भाटे राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा पाहायला मिळतोय पंचांच्या उजवीकडून। लॉर्डफुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय, तिथे मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। हर्षद तावरीचा फटका चांगला फटका होता, तोपर्यंत 2 धाव पळून काढतायत रिव। तिसऱ्या पंचांना रेफर केलं मित्रांनो, वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, तोपर्यंत थर्ड अंपायर परेश जडे। चला समालोचन कक्षापाशी यायचं आहे, आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चला टीम साठी परेश जडे संघाचा कर्णधार 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे, टीम साठी आलेला आहे। चला मित्रांनो, पंचांचा डिसिजन आलाय फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू होता मित्रांनो। तनिष भाटे गोलंदाजीसाठी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय। चांगल्या प्रकारे हॅम ऍक्शन आहे तनिष भाटे याची। समोर फलंदाज सुद्धा तितकाच धाटणीचा फलंदाज आपण पाहतोय हर्षद तावरी आणि त्याचा साथीदार फलंदाज पंकज नाकवा। बॉक्स फायटर साखर संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, तर त्यांचा अगेन्स्ट संघ साईबाबा बोडणी संघाचा कर्णधार आहे नागेश शीत, यष्टीरक्षण करतोय। चांगल्या प्रकारे अलॉंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण आणि चांगल्या रीतीने फेकी, मैदानाच्या मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अद्यापर्यंत पंकज नाकवा उंचकुरा शरीरयष्टीचा फलंदाज आपण पाहतोय। ऑलराऊंडरची भूमिका अनेक स्पर्धेमध्ये अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये सुंदररित्या कामगिरी केली पंकज नाकवा याने। आज मात्र ती धमाकात कामगिरी आपण पाहिलं तर रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग मध्ये आज सुद्धा चमकणार ही त्याच्यामध्ये धमक आहे मित्रांनो। पंकज नाकवा स्ट्राइक एंड वरती चांगला फटका, अलॉंग द कार्पेट क्रिकेट मधील सौंदर्य पाहायला मिळतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि तिथं मात्र एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। चांगल्या प्रकारे हर्षद तावरी आणि मात्र पंकज नाकवाची जोडी मैदानाच्या वरती आपण पाहतोय। बॉक्स फायटर साखर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय। तनिषचं कौतुक करावं लागेल, अद्यापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते बॉक्स फायटर साखर संघाला। चांगला चेंडू, पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये वारंवार त्याच क्षेत्रामध्ये गोलंदाजी केली जाते, त्याच क्षेत्रामध्ये फलंदाजी करण्यास भाग पडलं जाते। अशा प्रकारे ट्रॅप लावलाय, जाळं फेकलंय, दोनच क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि तिथं गोलंदाजी त्या क्षेत्रामध्ये चेंडू कसा जाईल याचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये तनिष भाटे याच्याकडून शिकण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय। नवीन गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, परंतु टॅलेंटने लबालब भरलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अद्यापर्यंत सिंगल डबल वरती भर दिलाय बॉक्स फायटर साखर संघाने। आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या लाजवाब गोलंदाजी, वा भाई वा। चेंडू मध्ये गती परिवर्तन आणि टप्प्यावरती नियंत्रण मैदानामध्ये दोन्ही एकाच वेळेला पाहायला मिळालं। हलकासा काटा किर केला आणि तो काटा फलंदाजाच्या मनामध्ये रुतला जरूर असेल,
थोडासा बाहेरच्या दिशेने आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला, तो तनिष भाटे याने अद्यापर्यंत जकडून ठेवले. धावफलकावरती धावा लागतात मित्रांनो. माझे स्कोरर मित्र दरणे गुरुजी कलवतायत 6 धावा. या वेळेसच्या चेंडूवरती पंकजचा स्ट्रेट मार्क स्ट्रोक मॅक्सिमम 6 धावा. सुंदररित्या तनिष भाटे याने टाकले, परंतु शेवटच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. पंकजच्या स्लॉट मध्ये भेटला आणि थेट त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलं. पंकजाने आपल्या नावाचा दबदबा सिद्ध केला या षटकाराने. 12 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. विकासजी साखरकर सुद्धा आम्हाला जॉईन झालेत. सुंदररित्या समालोचन आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि त्यांनी आम्हाला इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद ऋतिक. अतिशय चांगला मॅच बघायला मिळाला. तो मॅच मी घरी बसून बघत होतो, कारण दिलों की धडकन आहे ना ती खूप तेज होती. गावाघरातला संघ असल्यामुळे तो सामना म्हटला. आता घरी गेलो तर थोडासा घरात बसूनच पूर्णपणे बघूया, परंतु संपूर्ण सामन्यामध्ये अतिशय दोन्ही संघांनी अतिशय चांगली कामगिरी केली. शेवटच्या क्षणाला आपण बघितलं तेलंगेने खरोखर चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकवला. परंतु अतिशय सामना आपण बघतो, हा दुसरा सामना होतोय नॉकआउटचा सामना, म्हणजे नॉकआउटचा नाही म्हणता येणार, परंतु विनर्स मधला संघ, विजयी संघ हा अंतिम सुपर 8 मध्ये प्रवेश करणार. पहिलं षटक तनिष भाटेने टाकलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने 5 चेंडू त्याने हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर पंकजने बघितलं, चेंडू ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि त्याला पुरेपूर समाचार घेतला आणि चेंडूला 6 धावांसाठी मैदानाच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. पुढचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, कर्णधार नागेश शीद यांनी सुबोध नाकवाच्या हातात चेंडू सोपवलाय. सुबोध नाकवा मागच्या मॅचमध्ये चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स सुद्धा केला होता त्याने, परंतु बघूया या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. पेनल्टी आहे 5 धावांची. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, चेंडू पंचांचा इशारा आलेला आहे, वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने बघूया धावफलकामध्ये 13 धावांची नोंद घेतली जाते. या ठिकाणी आमचे गुणलेखक दरणे गुरुजी, आज गुणलेखकांचे सुद्धा आमच्या दोन्ही रायगड जिल्ह्यातले सर्वोत्कृष्ट 2 गुणलेखक आमच्याकडे आहेत, दरणे गुरुजी आणि त्यांचा साथीदार शुभम कानमोरे सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक गुणलेखक थळमधला. आणि हा बघतोय एक ओव्हरपिच डिलिव्हरीला चांगलं पाठवून दिला, सीमा रेषा पार, षटकार. हा 6 धावीनिशी आपण बघतोय. धावफलकर धावसंख्या झाली 19. हर्षद टावरी नंतरचा चेंडू चांगलं कमबॅक केलंय सुबोधनी. 1 धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाहीये. चेंडू पॅडवर आदळून चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात येतो. त्या ठिकाणी 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली ती 20 धावा, 20 रन्स. हर्षद टावरी आणि पंकज नाकवा यांची एक आक्रमक आणि एक उत्कृष्ट अशी जोडी मैदानात आहे. हर्षद टावरी याने आपली दमखम जो आहे तो 2 स्पर्धामध्ये दाखवला होता, कशा पद्धतीचा तो फलंदाज, विध्वंसक फलंदाज. आणि पंकज नेहमी विध्वंस करत असतो आणि त्याचाच हे प्रत्यय. इट्स अ बॅक टू बॅक मॅक्सिमम षटकार. पंकजच्या रडारमध्ये चेंडू आला का पंकज सोडून आहे. ही इज द बॉस फायटरचा बॉस आहे पंकज नाखवा या ठिकाणी. कारण परवाच झालेल्या अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व 4थेमध्ये आपण बघितलं, लागोपाठ दुसऱ्यांदा 3ऱ्या आणि 4थ्या पर्वाचा विजेता ठरला होता त्याचा संघ. आणि तीच त्याची फलंदाजीची जी इनिंग चालू आहे ना ती अद्यापही चालू आहे. तोच फॉर्म त्याने टिकवलेला आहे. अतिशय चांगला
जबाबदार असा हा खेळाडू आपण बघतो, नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असतो आणि त्याचंच हे प्रत्यय या ठिकाणी बघायला मिळते. परंतु सुबोध नाकवा चांगलं कमबॅक करतोय, एक षटकार तर दुसऱ्या चेंडूवर सिंगल, पुन्हा षटकार आणि ह्या चेंडूवर निर्धाव चेंडू. अतिशय चांगलं या ठिकाणी कमबॅक केलेलं आहे. परंतु अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता त्याच्याकडून त्यांच्या संघ मालकाला आणि संघाच्या नायकाला म्हणजे नागेश शीदला अपेक्षित आहे. बघूया कशा पद्धतीने सामना रंगणार आहे तो. 26 धावा धावपळकर आहेत, धावसंख्या रोखावी लागणार आहे कारण 5 धावांची अतिरिक्त पेनल्टी सुद्धा त्यांना मोजावी लागणार आहे. हा चेंडू मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच राजीव पाटील यांचा इशारा येतोय आमच्या गुणलेखकांसाठी. हा आणखी एक अवांतर चेंडू आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत 1 ची वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा, 27 रन्स. चला, अतिरिक्त वेळ घालवायचा नाही आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण सामने अजून भरपूर आहेत. याच्यानंतर आणखी 4 सामन्यांचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे हा धरून 5वा सामना. पंच योग्य निर्णय देत आहेत त्याबद्दल नो डाऊट. आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे चेक करायला, त्याच्यामुळे आपण रिव्ह्यू शेवटच्या दिवशी आपण ठेवलेला आहे. त्यामुळे पंच परमेश्वर समजूनच आपल्याला चावायला लागेल आणि पंच हे त्रयस्थ आहेत, त्याच्यामुळे कोणी कोणाच्या बाजूने जाणार नाही. त्यामध्ये कधी नाराजी इंटरनॅशनल खेळाडू पंचांकडून सुद्धा चूक होऊ शकते. त्यामुळे आपले पंच तर चांगले आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही आहे, परंतु त्यांच्याकडून सुद्धा एखादी चूक झाली तर आपण माफ करा, आपल्या नाराजी आपण समजू शकतो. परंतु हा चेंडू टोकावर लागलेला आहे आणि असे हे फटके असतात ना, ते सीमारेषेच्या कुठे जाऊन पडतात. त्यापैकीच हा एक आणखी एक जबरदस्त षटकार. मुन्ना भाई या ठिकाणी आमच्या समोर आम्ही मॅच बघत होतो, जबरदस्त मॅच होती. धन्यवाद विकासजी. खानाव गावातले आमचे परम मित्र विकास पाटील, थँक्यू सो मच. आपण या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. या स्पर्धेसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुबोधच्या या चेंडूवर सुद्धा आडव्या बॅटने पुलचा फटका करतोय, सक्सेसफुल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार. आणखी एक लाजवाब देखना पंकज नाकवाच्या बॅटमधून. के हीरो ऑन द फायर होते हुए और इस बार इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है धरणे गुरुजी सर बतलाते हुए 39 रन. कमाल की बल्लेबाजी बॉस फाइटर साखर टीम के श्वेता भाभी के हीरो पंकज नाकवा और उनका साथ देते हुए हर्षद टावरी विदाउट लॉस 39 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में 12 और इस ओवर में 27, टोटल 39. 2 ओवर की समाप्ति के बाद या संघाचे कर्णधार बघा कशा पद्धतीने निवडलेले आहेत. पहिला सामना आपण बघितला होता एनडीआर कोळिकिंग नावे त्याचा कर्णधार आदर्श सरळेकर आणि त्यानंतर आपण बघितला होता दुसरा सामना होता त्यांच्या अपोजिट श्री शिवराय 11 चाळमाला, त्यांचा संघाचा कर्णधार होता पवन कोंडाजी. तदनंतर आपण बघितलं होतं साखरकर ब्रदर्स कैलासवासी नामदेव अशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्सचा परेश झडे कर्णधार आहे. तदनंतर आपण बघितलं होतं प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा कर्णधार अजय चौलकर बॉस फायटर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सँडी वॉटर स्पोर्ट संघाचा मृणाल वरसोलकर, त्यांच्या अपोजिट संघ होता तो म्हणजे साईबाबा बोडणी, त्याचे नागेश शीद. तदनंतर बॉस फायटर संघाचा कर्णधार हर्षद टावरी, अपोजिट होता गण वॉटर स्पोर्टचा संघ साखरचा संघ, त्यांचा कर्णधार आहे विनोद वाटकरे. एकापेक्षा एक बलाढ्य असे खेळाडू संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत बघतोय. तिसरं षटक नितेश कोळीच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला इनसाइड आउटचा फटका चेंडू येतोय, तो स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. डीजे गणराज अतिशय चांगलं या ठिकाणी प्रक्षेपण बघायला मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीने म्युझिक श्रवणीय नितेश कोळी मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील मेडन ओव्हर टाकली होती.
पुढच्या चेंडूवर जोरदार आवाज, चांगला स्वीट मधुर येतोय. समालोचन कक्षाच्या भेटीला या ठिकाणी स्वागताला आणखी एक जबरदस्त असा बघा. मुन्नाबाई, या ठिकाणचा जो क्षेत्र आहे ना ते वाऱ्याच्या अपोजिट संघ आहे. या ठिकाणी गोलंदाजाकडून करामतीची अपेक्षा असते, मिनिमम स्कोर गेला पाहिजे. परंतु नितेश कोहलीच्या दोन्ही चेंडूंवर 2 षटकार आल्यावर आता मात्र बॉस फायटरचा संघ थोडीशी वरती आलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच नितेश कोहलीला कमबॅक करावं लागेल. पुढच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक्स, या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारे धाव मात्र होत नाही. अनिकेत कुलपे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. जागृती थळ संघाचा आक्रमक दर्जाचा यष्टीरक्षक फलंदाज आपण त्या ठिकाणी बघतोय. धावसंख्या 49 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. तिसरं षटक चालू आहे, 49 धावा. आता मात्र थोडासा ब्रेक लावावा लागेल, गोलंदाजांची कामगिरी करावी लागेल. 49 धावा या ठिकाणी आहेत. चांगला चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली आणि एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत याची खबरदारी तेथील क्षेत्ररक्षकाने घेतली. तनिष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि अर्धशतक धावफलकावर लागलेलं आहे ते बॉस फाइटर संघाचं. यस, फिर से एक बार स्ट्राइक पर बल्लेबाज श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा, और इस बार देखिए श्वेता भाभी का नाम लिया और गेंद बाउंड्री के पार, 1 बाउंस चौकार, 1 बाउंस चौकार. आपने मुन्नाभाई, तुम्ही साक्षी साखर प्रीमियर लीगला सुद्धा जेव्हा जेव्हा श्वेता भाभीचं नाव घेतलं ना, पंकजच्या बॅटमधून मोठे मोठे स्ट्रोक्स बघायला मिळाले आणि याही वेळेला तसंच बघायला मिळते काहीतरी. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या वेळेला नटराजची प्रतिमा क्षेत्ररक्षकाला चकून आणखी एक सुपरहिट सुपर स्ट्रोक, चौकार. के पीछे स्त्री का हाथ होता है और जरूर वो स्त्री श्वेता भाभी जरूर वहां से लाइव मैच देख रहे हैं, और जैसे भी मैं भाभी का नाम ले रहा हूं उनके बदन में पावर जनरेट होती है और हिटमैन की तरह, सुपरमैन की तरह छक्के चौके लगाते हुए. आणखी एक वैशिष्ट्य काय, अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व 4थ्यात लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 50s लगावली होती या खेळाडूने. म्हणजे तो किती विध्वंसक आहे ना हे यावरून लक्षात येते. दिसायला तेवढा शांत आहे परंतु खूप मोठा विध्वंसक आहे. मला वाटतं साखर गावामधील सर्वात शांत खेळाडूंमधील त्याचं एक नाव घ्यायला लागेल आणि त्यामधला विध्वंसक फलंदाज आहे. नेहमी त्याच्याकडून मोठी फलंदाजी बघायला मिळते. मी अलिबागचं ते कोळी समाजासाठी स्पर्धा होती ना, हलक्या बॉलरची स्पर्धा होती सोसायटीच्या मागे, त्यावेळेला 1 हँडेड त्याने सामन्यामध्ये एक खेळ करून दाखवला होता. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली जबरदस्त अशी कामगिरी करायला दाखवली होती. बघतो आपण 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि तब्बल 58 धावा मुन्ना मैदानामध्ये लागलेल्या आहेत. या ठिकाणी बॉस फाइटर संघाच्या नो लॉस. जरूर यहाँ पर विदाउट लॉस 58 रन. स्ट्राइक पर गेंदबाज प्रभु वेताल. इस गेंदबाज के पास वो क्षमता है जो रनों को ग्राफ शेयर बाजार की तरह डाउन कर सकते हैं. और इस बार देखिए पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे. मैंने पहले ही कहा प्रभु के पास वो क्षमता है, इस रनों का ग्राफ रोक सकते हैं, और उन्होंने विकास सर यहाँ पर इस पार्टनरशिप को तोड़ दिया है. कमाल की गेंदबाजी. डीजे लागल्यात. 58 धावा, चांगली धावसंख्या म्हणता येईल. प्रभू वेताल येतोय गोलंदाजीसाठी. आता मात्र पहिल्या चेंडूवरती गडी प्राप्त करतोय. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल, एक विध्वंसक गोलंदाज आहे. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते.
मगाच्या मॅच मध्ये किशोर पाटीलच्या बॅट मधून 5 उत्तुंग असे चौकार आपण पाहिल्या. तोच किशोर पाटील स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्टेअर केलंय त्या चेंडू मागे आणि पंकजला स्ट्राइक एंड वरती आणलंय. बघूया पंकज काय करून दाखवतोय. अद्यापपर्यंत पंकजच्या बॅट मधून आपण पाहिलं 33 धावा, तब्बल 4 उत्तुंगाचे षटकार आणि 2 नेत्रदीपक चौकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय पंकज नाकवा. बघूया पंकज नाकवा हार्ड हिटर फलंदाज, समोर गोलंदाज सुद्धा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई, चांगली अशी रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये. प्रभू तयार. या वेळेचा चेंडू जास्तीचा बाहेर काढलाय. रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अंगलटी येतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न स्वतःच्याच अंगलटी आलाय. प्रभू काहीसा त्याच्या रेंज मधून दूर ठेवायचा आहे, परंतु जास्तीचा दूर झालाय. बघूया पंकज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. प्रभू पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. या वेळेसच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड पंकज नाकवाचा ब्रँडेड फटका, षटकार. पण मेल घातलाय ना पंकजनी जबरदस्त. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा होता. वेट केला, छातीवर घेतला चेंडूला आणि पुरेपूर ताकदीनिशी पुलचा फटका त्याने मारलाय. तो कुठे पुलचा फटका आपण शक्यतो मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग रिजन मध्ये बघत असतो, परंतु या वेळेला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकापासून खूप लांब. जर कदाचित ISPL असतं तर 9 किंवा 10 नक्कीच तो गेला असता, परंतु यस नवीन चेंडू देण्यात येईल. नंतर चेंडू खराब असेल किंवा पाण्यात भिजला तर नवीन चेंडू द्या. आम्ही पूर्वी मुन्ना काय माहित आहे, चेंडू जर समुद्रावर पाण्यात गेला ना का तोच घ्यायचो, आपटून तोच घ्यायचो. परंतु 2 मॅच मध्ये 2च मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धा पार पडायची. फक्त 2च चेंडू पाण्यात पडलाय, आपटा आणि भिजवा, कारण प्रत्येक चेंडू भिजणारच आम्हाला गॅरंटी होती त्याची. त्याचा भुस्सा निघायचा, त्याच्या कातड्या निघायच्या वरून. परंतु बघूया सामन्यामध्ये धावसंख्या आहे ती 66. वैयक्तिक क्या बात आहे पंकजजी. 10 चेंडूंमध्ये 39 धावा तब्बल निघालेल्या आहेत आणि हाफ सेंचुरी मारलीत तर 5200 रुपयांचं पारितोषिक बर्थडे बॉय RC राकेश चव्हाण यांच्याकडून आपल्याला देण्यात येतील. 5200. आणि शावकारांची सुद्धा हॅट्रिक किशोर पाटील यांच्या नावावर आहे, परंतु ते आल्यानंतर आपल्याला सुद्धा पारितोषिक मिळणार आहे, जे काय असेल ते. यस, फक्त नोंद आपण करून ठेवलेली आपली नावांची. प्रभू वेताळसाठी हा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे मित्रांनो. ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर, बुंदा मारलाय. आता मात्र शफल झालेला पंकज. त्याच नंतर पाहिलं तर हा मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला होता चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंकज वैयक्तिक 39 या धावसंख्येवर खेळतोय. एक घणागती हाणामारी करणारा हा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय मित्रांनो. प्रभू सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, त्याच्याकडे सुद्धा वर्सटाईल गोलंदाजी आहे. एक हायम ऍक्शन पाहायला मिळते. चांगला चेंडू अलॉंग द कॉर्नर इनसाइड आउटचा फटका. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत बघूया रनआउटचा चान्स डेंजर एंड कडे होता पंकज, परंतु थ्रो मध्ये तितकीशी जान नव्हती आणि त्याच नंतर 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा लागतात 68 धावा. याच दरम्यान शिवराय 11 थळ चालमला वर्सेस प्रदीप स्पोर्ट साखर, दोन्ही संघाचे कर्णधार चालायला सुरुवात करा इथपर्यंत यायला समालोचन कक्षाशी. याच्या नंतर आपला सामना नाणेफेक केली जाईल लगेच. चला मित्रांनो, पंकज सुंदररित्या 41 धावसंख्येवर वैयक्तिक नाबाद केली आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रन पर अपने अर्धशतक से मात्र 3 रन पिछाड़ी पर कमाल की बल्लेबाजी पंकज नाकवा. 47 रनों का योगदान. श्वेता भाभी के हीरो कमाल की बल्लेबाजी करते हुए
तत्पूर्वी टॉसला या शिवराज 11 थल चालमाला विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या लुजर लुजर डू अँड डाय करो या मरो जो हारल तो 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहेल सन्मान्य गजाननजी मुंडके साहेबांना विनंती करेन माजी पंचायत समिती सभासद सदस्य यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत आणि आमचे जास्त ज्यांची आमच्या स्वभावात शिमग्याला कॉमेंट्री केली असे आमचे लेजेंडरी क्रिकेटर कॉमेंटेटर अप्रेची खोत यांना विनंती असेल सर आपण सुद्धा या ही सर्वांना संधी आहे सुपर 8 मध्ये आपण दाखल झालात आणि त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आमचे खेमजी इथं आलेत मंगेश खेमजी महेशजी खेमजी इथं उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत जरूर हम देखते हैं स्मिता विकास साखरकर और उसी साथों साथ रीना केदार साखरकर एक मुख्य आयोजक जिनके माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट ड्रीम्सcricket.in के माध्यम से लाइव देख रहे उन सभी का तहे दिल से स्वागत है। स्मिता भाभी के हीरो विकास जी साखरकर और रीना भाभी के हीरो केदार जी साखरकर ये दोनों खिलाड़ियों का मैं तहे दिल से स्वागत। मुख्य आयोजक हम देख रहे जरूर स्मिता विकास साखरकर भाभी यहाँ पर सुबह में तशरीफ ला चुके थे उसी साथों साथ रीना केदार साखरकर भाभी यहाँ पर तशरीफ ला चुके थे उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद। साखर संघाने 74 धावा जमवल्या होत्या निर्धारित 4 षटकांमध्ये आणि त्यांना 5 रनची पेनल्टी होती ती बोर्डनी संघाला त्यामुळे 79 धावा त्यांच्या खात्यावर जमा होतात आणि 80 धावांचा पाठलागारचा आहे तो साईबाबा बोर्डनी संघाला। त्यामध्ये पंकज नाखवाने धुवाधाराची फलंदाजी केली 47 धावा कुठल्या होत्या। ऐंशी धावांची गरज आहे ती साईबाबा बोर्डनी संघाला 24 चेंडू आणि 80 धावा। गोलंदाज आहे विकास तावडे बॉस फायटर संघात साखर संघाकडून येतोय नावा गावचा हा खेळाडू विकास तावडे। 4 षटकांमध्ये 80 धावांचं लक्ष्य पार करायचं म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावांची सरासरी राखावी लागेल ती साईबाबा बोर्डनी संघाला। आणि नागेश शीद आणि ओमकार पाटील यांच्या खांद्यामध्ये ती ताकद आहे यांच्या मनगटामध्ये ती ताकद आहे की या धावांचा पाठलाग ते करू शकतात परंतु बॉस फायटर साखर संघाची गोलंदाजी सुद्धा जमेची बाजू आहे त्यामुळे नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये जे द्वंद्व रंगणार आहे ते प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनात्मक असेल। सामन्याला लवकर सुरुवात होईल 4 षटकांमध्ये 80 धावा जमवायच्या आहेत त्या बॉस साईबाबा बोर्डनी संघाला।
रामा पाटील मित्र मंडळ सलबाजार पुरस्कृत ही कोळी प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व सुंदर असा प्रतिसाद पहिलं पर्व असून सुद्धा मिळाला आहे. एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो कोळी जमातीच्या खेळाडूंना, कोळी जातीच्या खेळाडूंना. सगळ्या जातींच्या लीग होत आहेत पण कोळी जातीची लीग नव्हती, ही खंत होती. ती रामा पाटील मित्र मंडळाने जाणली ती खंत. आणि पहिलाच चेंडू लोअर फुट स्वरूपाचा फाईन लेगला तटावतोय, कलात्मक शॉट खेळतोय नागेशीत, चौकारांसाठी जातोय. सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर 4 धावा. त्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. 80 धावांचा पाठलाग कसा करावा, त्याची सुरुवात कशी असावी याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बाल बचावतोय, बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव. नक्कीच त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता नागेशने. मागच्या चेंडूवर जो चौकार घेतला होता तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज सुद्धा हुशार, निर्धाव चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, चेंडू पायावर आदळतो. लेग विपरचा अपील मात्र येतोय. अपील मध्ये विश्वास कमी, उत्साह जास्त असल्यामुळे अपील मात्र फेटलावून लावतात पंच. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. 80 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक निर्धाव चेंडू हे धावांचं सरासरीचं गणित बिघडवणार हे नक्की. नक्कीच नागेश शीद आणि ओमकार पाटीलला मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाची नाव जर पहिलं तिऱ्या न्यायचे असेल तर. आता मात्र ऑफ स्टिकच्या दिशेने बॅटच्या खाली चेंडू होता, परंतु ऑफचा चेंडू लेग साईडला तटवण्याचा प्रयत्न नागेश शीदने केला होता. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. आता मात्र ओमकार पाटील येतो स्ट्राईकला. 4 चेंडूंमध्ये 5 धावा. काहीशी खराब सुरुवात म्हणता येईल ती साईबाबा बोवणी संघाची. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता ओमकार पाटीलचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मी नक्कीच कौतुक करीन विकास तावडेचं. सुंदर गोलंदाजी. विकास तावडेची टिचून मारा करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. समोर आहे नागेश शीद, ओमकार पाटील, तरी कोणतीही दडपण न घेता सुंदर अशी गोलंदाजी फेकतोय, सुंदर असा टप्पा फेकतोय. फक्त 5 चेंडू आणि 5 धावा खर्ची करतोय विकास तावडे. आता मात्र सुंदर असा फटका लगावला होता, परंतु चेंडू थेट क्षेत्ररक्षकाकडे जातोय. हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा जमवण्यात यश येतंय ते साईबाबा बोवणी संघाला. नागेश शीद आणि ओमकार पाटील 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची करतोय विकास तावडे. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र 3 षटकांमध्ये 75 धावांची गरज, म्हणजे 25 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे. जेव्हा सामना चालू झाला तेव्हा 20 धावांची सरासरी होती, परंतु विकास तावडेने जे षटक फेकलं, जे टिचून मारा करणारं षटक होतं, सुंदर षटक फेकलं, त्यानुसार त्यांची सरासरी अजून अवघड होते. 3 षटकांमध्ये 25च्या सरासरीने 75 धावांची गरज असेल ती साईबाबा बोवणी संघाला. आणि ह्या 75 धावा करण्याची नक्कीच ताकद दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. त्यांनी जर आपली जमेची बाजू, आपली ताकद जर ओळखली आणि त्यानुसार फलंदाजी केली तर नक्कीच ह्या धावा जमवू शकतात नागेश शीद आणि ओमकार पाटील. आता प्रणित भोईर येतोय नेक्स्ट गोलंदाज दुसरं षटक घेऊन. 18 चेंडू 75 धावांची गरज. आता मात्र नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना जर ह्या धावांच्या आसपास जरी पोहोचायचं असेल तर. पहिला चेंडू सुंदर असा दिशा ऑफ लाईन धरून गोलंदाजी करतायत गोलंदाज. विकास तावडे जी गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रणित भोईर कडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू सरासरी बिघडवतोय ती साईबाबा बोवणी संघाची. आता मात्र बॅटच्या खाली येतोय, दिशा भरकटतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार.
प्रणित भोईरलाच निवडलाय का नागेशने हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या षटकारांची मध्ये धावा पोहोचते 11 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा शेपल येऊन लॉंग ऑनच्या क्षेत्रात भिरकावून देतोय षटकार. दणदणीत खणखणीत नागेशच्या बॅट मधून येतोय षटकार. नक्कीच नागेशने प्रणित भोईरची निवड केली फटकेबाजीसाठी. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवर मात्र षटकार येतोय आणि आता तिसरा षटकार जर खेचला तर राकेश चव्हाण यांच्याकडून असणार 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा पटकावता येईल. बड्डे बॉय राकेश चव्हाण यांनी पारितोषिक लावलेले आहेत. लागोपाठच्या 3 चौकारांना 2000, 3 षटकारांना 1000 आणि जर अर्धशतक कोणी केलं तर 5200. भरघोस अशी पारितोषिक लावलेली आहेत राकेश चव्हाण यांनी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणता येईल परंतु नो स्वरूपाचा हा चेंडू. निर्धाव चेंडू होता परंतु नो आणि फ्री हिट असेल ह्या चेंडूवर. नक्कीच नो चेंडू असून सुद्धा त्याचा काही दंड पडलेला नाही परंतु फ्री हिट एक जमेची बाजू फलंदाजासाठी आहे. फ्री हिटचा चेंडू फेकेल तो प्रणित भोईर आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे तो नागेश शीद याला. धावसंख्या 18 धावा. 15 चेंडू 62 धावांची गरज. खूपच ऑफस्टिकच्या बाहेर होता तरी सुद्धा सफल होऊन लॉंग ऑफच्या क्षेत्रात भिरकावून दिलाय षटकार. नक्कीच षटकारांची हॅट्रिक जरूर झाली परंतु मध्ये एक नो बॉल तो खेळून काढला निर्धाव. त्यामुळे षटकारांची हॅट्रिक पकडता येणार नाही परंतु 3 चेंडूंवर 3 षटकार मारलेले आहेत. नक्कीच नागेशला दुःख झालं असेल. 1000 रुपये खिशात आले असते संध्याकाळी काहीतरी झालं असतं. 5200चा नक्कीच चान्स आहे. जर त्याने 50 मारली तर राकेश चव्हाण यांच्याकडून 5200 रुपयाचं. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. मी म्हटल्याप्रमाणे नागेश शीदने नक्कीच प्रणित भोईरची निवड केली फटकेबाजीसाठी. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार प्रणितच्या षटकार ठोकलाय. 1 चेंडू निर्धाव येतोय, 1 चेंडू नो येतोय. आतापर्यंत 27 धावा केलेल्या आहेत. यामध्ये अजून 23 धावा केल्या तर नक्कीच नागेश अर्धशतक ठोकू शकतोय आणि ते 5200चं राकेश चव्हाण ठेवलेलं बक्षीस आहे ते पटकावू शकतोय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या दिशेने तटवतोय. पुन्हा एकदा चौकार. बत्तीस धावा जमवण्यात यश येते तो साईबाबा बोडणी संघाचा. 32 धावा होत आहेत. आता 12 चेंडू आणि 46 धावांची गरज ना, सॉरी 48 धावांची गरज. नक्कीच नागेशची फलंदाजी भरलेली दिसते मैदानात. आतापर्यंत 31 धावा फटकावल्या आहेत नागेश शीदने. जर अर्धशतक केलं तर बक्षीस तर मिळेल पण कदाचित सामना सुद्धा जिंकू शकेल. 12 चेंडू 48 धावा, 24 धावांची सरासरी. हर्षद टावरी स्वतः कर्णधार येत आहे गोलंदाजीसाठी. नवखार गावचे हे अष्टपैलू खेळाडू हा हर्षद टावरी स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत 32 धावा जमवल्या त्या साईबाबा बोडणी संघाने. पहिलं पॉवर प्लेचं षटक नक्कीच फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या त्यामध्ये विकास तावडेने. पण प्रणित भोईरचं महागडे षटक पडतोय. 27 धावा खर्च केल्या आहेत.
आपल्या षटकामध्ये, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 नेत्रदीपक असे चौकार होते नागेशच्या बॅटमधून. आता ओमकार पाटीलला सुद्धा आपली जबाबदारी ओळखून फलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडू 48 धावा, 24ची सरासरी. पहिल्या सामना झाला 20ची सरासरी होती, नंतर एक षटकानंतर 25ची सरासरी झाली, 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता ती 24ची सरासरी होते. नक्कीच धावा या मैदानावर जमू शकतात. हर्षद तावरी स्वतः कप्तान येत आहेत. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, चेंडू सोडून दिला. चेंडू जातोय बाईच्या स्वरूपात चौकार. बाईच्या स्वरूपातल्या 4 धावा, अशा 5 धावा मिळत आहेत. सोने पे सुहागा म्हणता येईल, धावांची गरज आहे आणि त्यानुसार धावा मिळत आहेत. बोनस स्वरूपात 5 धावा येत आहेत. या 5 धावांची धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. नक्कीच हातभार लागतो या 5 धावांनी. साईबाबा बोंडी संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. आता मात्र जॉर्कर पद्धतीचा चेंडू पायात टाकलेला हा चेंडू, खोला टाकलेला हा चेंडू. ओमकार पाटील सुद्धा नक्कीच हुशारीने फलंदाजी करतोय. एक धाव काढून स्ट्राईक मात्र नागेश शीतकडे देतोय. धावसंख्या पोहोचते ती 38 धावा, 11 चेंडू 42 धावांची गरज. आता मात्र मागच्या षटकामध्ये हाणामारी केलेला फलंदाज नागेश शीत स्ट्राईकवर येतोय. हर्षद टावरीच्या गोलंदाजीला तोंड देईल. आता मात्र कलात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढतो, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रात चौकार. नागेशीत कडून आतापर्यंत 35 धावांवर खेळतोय नागेशीत. 15 धावांची गरज आहे त्याच्या अर्धशतकासाठी आणि 5200चं पारितोषिक पटकावण्यासाठी. धावसंख्या होती ती 42 धावा, 10 चेंडू 38 धावांची गरज. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतोय. 1 मॅन आर्मी शो दाखवतोय नागेशीत. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा हा फटका, सुंदर असा फटका, गुड शॉट म्हणता येईल अशा फटक्याला. चौकार. फलंदाजी कशी करावी, 80 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी कशी करावी याचं सुंदर असं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं ते नागेश शीतच्या बॅटमधून. प्रत्येक म्हणजे 360 डिग्री हे मैदान आहे. प्रत्येक ग्राउंडच्या प्रत्येक कोण्यामध्ये फटके खेळतोय नागेश शीत. असा एकही कोपरा नाही की तिथे फटका खेळलेला नाही. नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही फलंदाजी पाहायला मिळते नागेश कडून. धावसंख्या पोहोचते ती 46 धावा, 9 चेंडू 34 धावांची गरज. आतापर्यंत नागेश शीत खेळतोय 39 धावांवर, 11 धावांची गरज अर्धशतकासाठी. आणि त्याच्या नक्कीच मनात असेल की 5200 गेले उडत, माझा संघ जिंकावा हेच त्याच्या मनात असेल. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती नागेश शीत कडून. साईबाबा बोंडी संघाचा तारणहार म्हणता येईल तो नागेश शीत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुटा स्वरूपाचा हा चेंडू होता. या चेंडूवर सुद्धा नक्कीच फटका खेळता आला असता, परंतु नागेश शीत दुर्दैवीरित्या बाद होऊन परततोय आणि काहीसा बॉस फायटर साखर संघाला दिलासा मिळतोय.
नक्कीच 39 धावा काढून बाद होतोय. नक्कीच नागेश शीदने आपल्या साईबाबा बोवणी संघाला जिंकण्याच्या आशा दाखवल्या होत्या, परंतु दुर्दैवीरित्या बाद होऊन परततोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अंगलट आला. जागेवरून जर खेळला असता तर ह्याच चेंडूवर सुद्धा चौकार झाला असता, परंतु फलंदाजाची मानसिकता असते, असं खेळलो तर असं होईल, असं खेळलो तर तसं होईल, त्यानुसार तो खेळला आणि बाद होऊन परततोय. शुभम नाकवा पुढील फलंदाज शुभम नाकवा. धावसंख्या 46 धावांवर स्थिर. पहिला गडी बांधून परतोय नागेशी. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. 8 चेंडू 34 धावा. शुभम नाकवा आणि ओमकार पाटील मैदानात आहेत. हर्षद टावरेने मात्र नागेश शीदला बाद करून आपल्या संघाला नक्कीच सामन्यामध्ये परत आणलंय. पुन्हा एकदा पॅट खाली चेंडू येतोय, चेंडू खाली येतोय पंकज नाकवा आणि पुन्हा एकदा लागोपाठच्या चेंडूवर बाद. कप्तान आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद करतोय आणि आपल्या संघाला मात्र सामन्यात परत आणतोय. नक्कीच अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. नागेश जोपर्यंत फलंदाजी करत होता तोपर्यंत असं वाटत होतं की साईबाबा बोवणी हे 80 धावांचं टार्गेट नक्कीच पार करेल, परंतु हर्षद टावरी गोलंदाजीला येतोय आणि सामन्याचा नूर मात्र पालटतोय. नागेश शीदला बाद करतोय. नंतरच्या चेंडूवर सुबोध नाकवा सुद्धा शून्यावर परततोय. शुभम नाकवा आउट झाला आणि सुबोध नाकवा येतोय. ओमकार पाटील आणि सुबोध नाकवा मैदानात जोडी आहे साईबाबा बोवणी संघाची. 7 चेंडू 34 धावांची गरज आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर काहीच पृथक्करण थोडस शेवटच्या षटकामध्ये थोडस काहीतरी सोपं होईल. 7 चेंडू 34 धावा. हर्षद टावरी सुंदर गोलंदाजी. एक धाव मात्र पळून नाही काढत, कारण ओमकार पाटील शेवटचे 6 चेंडू खेळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा जमवल्या त्या साईबाबा बोवणी संघाने. त्यामध्ये 39 धावा सुंदररित्या काढल्या होत्या त्या नागेश शीदने. सहा चेंडू 34 धावांची गरज साईबाबा बोवणी संघाला आणि बॉस फायटर साखर संघाकडून शेवटचं षटक फेकतोय अंकुश गोंधळी. श्याम मार्को सॉरी श्याम मार्कू. तेरंडाचा हा खेळाडू. श्याम मार्कू उर्फ बाबू. सहा चेंडू 34 धावांची गरज आहे साईबाबा बोवणी संघाला आणि बॉस फायटर साखर या संघातर्फे 4थं षटक फेकतोय तो श्याम मार्कू. पहिल्याच चेंडूवर प्रहार करतोय ओमकार पाटील. लोंगोनच्या डोक्यावरून भिरकावून देतोय झणझणीत खणखणीत षटकार. पाच चेंडू 28 धावांची गरज. ओमकार ऑन फायर. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू आलेला. चेंडू ऑफ साईडच्या दिशेला होता परंतु ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. काही मिसफीट होते आणि 2 धावा पडून काढण्यात यश येतंय ओमकारला. या 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 54 धावा. 4 चेंडू 26 धावांची गरज. 4 चेंडू 26 धावांची गरज साईबाबा बोवणी संघाला. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने जातो चेंडू. सीमा रेषा पार षटकार.
60 धावा होत आहेत. आता 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. काहीच अशक्यप्राय असं आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. गोलंदाजीची एखादी चूक महागडी पडू शकते. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये जातोय. झणझणीत खणखणीत षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहायला मिळालाय तो साईबाबा भोंडी संघातर्फे. 2 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच ती 5 धावांची पेनल्टी खूपच असेल साईबाबा भोंडी संघाला. 2 चेंडू 14 धावांची गरज. बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओमकार पाटील बाद होतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावा. एक चेंडू आणि 14 धावांची गरज. अनिकेत कुलपे. 1 चेंडू 14 धावांची गरज. अनिकेत कुलपे ते फलंदाजीला. काहीचा सामना झुकतोय तो बॉस फायटर साखर संघासमोर. सुंदर असा पाठलाग पाहायला मिळाला. ऐंशी धावांचा पाठलाग करताना साईबाबा भोंडी संघ जवळजवळ 66 धावा जमवतोय. सुंदर पाठलाग म्हणता येईल, सुंदर फलंदाजी म्हणता येईल साईबाबा भोंडी संघाची सुद्धा. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. सामना जिंकतोय बॉस फायटर साखर. सुपर 8 मध्ये दुसरा संघ प्रवेश करतोय. पहिला संघ होता जो सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला तो होता कैलासवासी नामदेव आशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स. आणि दुसरा संघ ठरतोय बॉस फायटर साखर संघ. आणि या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय पंकज